नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज तारीख आहे 15 एप्रिल 2026। एप्रिल महिना अर्धा संपला आहे आणि तुमच्यापैकी अनेक बहिणींच्या मनात सध्या एकच मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि त्यांचे पैसे अद्याप रखडले आहेत। त्यांनी आता नक्की काय करायचे? ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील महिला असोत किंवा शहरातील नोकरी करणाऱ्या भगिनी, सर्वांसाठीच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या ताज्या बातम्यांनुसार सरकारने DBT प्रक्रियेत काही महत्त्वाचे तांत्रिक बदल केले आहेत। आज 15 एप्रिल रोजीची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की राज्य सरकारने एप्रिल महिन्याचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यास सुरुवात केली आहे। ज्या महिलांचे KYC आणि आधार लिंकिंग 100% पूर्ण आहे, त्यांच्या खात्यात आज रात्रीपासून किंवा उद्या सकाळपासून 1,500 रुपये जमा होण्याचे मेसेज यायला सुरुवात होऊ शकते। परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, बँकेचे सर्व्हर आज अपडेट होत आहेत, त्यामुळे जर तुम्हाला मेसेज आला नाही तरी घाबरून जाऊ नका। ग्रामीण भागातील सरकारने आता एक नवीन नियम आणला आहे। आता तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीसाठी तालुक्याला किंवा सेतू केंद्रावर हेलपाटे मारण्याची गरज नाही। ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांकडे आता प्रलंबित अर्जाची अधिकृत यादी देण्यात आली आहे। ग्रामीण भागात सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे मोबाईल नेटवर्क आणि OTP। अनेक बहिणींचे मोबाईल नंबर बंद झाले आहेत किंवा आधारला लिंक असलेल्या नंबरवर मेसेज येत नाहीये। ग्रामीण महिलांसाठी उपाय, सरकारने आता ऑफलाईन पडताळणी सुरू केली आहे। जर तुमचा नंबर बदलला असेल तर तात्काळ जवळच्या आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक अंगठ्याचा ठसा देऊन तुमचा नवीन नंबर अपडेट करा। ज्या शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी योजना किंवा PM किसानचे पैसे मिळतात, त्यांनी हे सुनिश्चित करा की लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले बँक खाते आणि शेतकरी योजनेचे खाते एकच असावे, यामुळे पडताळणी लवकर होते। शहरात राहणाऱ्या महिलांसमोर वेगळ्या अडचणी आहेत। शहरातील बँकांचे विलिनीकरण मर्ज झाल्यामुळे अनेक बँकांचे IFSC कोड बदलले आहेत। शहरी महिलांनी या गोष्टी तपासा। तुमच्या बँकेचा नवीन IFSC कोड अर्जात आहे का? जुना कोड असेल तर तुमचे पेमेंट फेल होऊ शकते। तुमचे खाते सेव्हिंग्ज असल्याचे खात्री करा। करंट किंवा लोन अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार नाहीत। जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुमचा पत्ता बदलला असेल तर नारी शक्ती दूत ॲपमध्ये तुमचा पत्ता अपडेट आहे की नाही याची खात्री करा, कारण पत्त्यात तफावत आढळल्यास शहरी भागात अर्ज नाकारले जाण्याचे प्रमाण वाढले आहे। एप्रिल डेडलाईन आणि तांत्रिक उपाय, आज एप्रिल ही एक प्रकारची डेडलाईन आहे। ज्यांचे KYC आज पूर्ण होईल त्यांनाच या महिन्याचा हप्ता प्राधान्याने मिळेल। जर पैसे रखडले असतील तर हे 3 कामे आजच करा। स्टेटस चेक, नारी शक्ती दूत ॲपवर तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे की रिटर्न हे तपासा। जर रिटर्न असेल तर तिथे दिलेल्या कारणांनुसार कागदपत्रे पुन्हा अपलोड करा। एडिट ऑप्शन, अर्जात बदल करण्याचा पर्याय आता पुन्हा सुरू झाला आहे। बँक पासबुकचा फोटो अस्पष्ट असेल तर तो पुन्हा स्वच्छ काढून अपलोड करा। पोस्ट अकाउंट, सर्वात महत्त्वाचा आणि जालीम उपाय म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते उघडा। 15 एप्रिलच्या ताज्या आकडेवारीनुसार ज्यांचे पैसे इतर बँकांमध्ये अडकले होते त्यांना पोस्टाच्या खात्यात पैसे, शेवटी इतकेच सांगेन की ही योजना तुम्हाला स्वावलंबी बनवण्यासाठी आहे। तांत्रिक अडचणी येतील, पण सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीला तिचे पैसे मिळतीलच। जर तुमचे काही पैसे मागील महिन्याचे बाकी असतील तर ते देखील या हप्त्यासोबत जोडून मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर हो लिहा आणि नसतील झाले तर काय अडचण येते ते कमेंटमध्ये सांगा। मी तुम्हाला नक्की मदत करेन। अशाच ताज्या आणि सविस्तर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।